हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर शनिवार, रविवारी 2 दिवस आम्ही पुण्याला गेलो होतो. तर पुण्याला गेले म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कसं येऊ शकतो. कारण आम्ही गेलो होतो आळंदीला. तर पुण्याला सासू-सासरे 2 म्हणजे सख्खे चुलत सासू-सासरे आहेत दोघेही ते राहतात. नंतर नणंदबाई राहतात. तर मग 2 नंबरचे जे सासरे आहेत त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं म्हणून त्यांना बघण्यासाठी गेलो होतो. पण मी तिकडचं काही शूट घेतलं नाही कारण ते म्हणजे कम्फर्टेबल आहेत की नाही काय माहीत नाही आणि त्यांना माहिती पण नाही की मी व्हिडिओ बनवते वगैरे. आणि असंही मला काही सांगायचं नाही लवकर, कारण बघू नंतर कसं. आधी मी कधी कधी चालू ठेवते, कधी कधी बंद करते, त्यामुळं आणि त्यांना आवडते की नाही ते पण माहीत नाही, म्हणून मी काही व्हिडिओ काही घेतलेच नव्हते तिकडचे. मग नणंदबाईंच्या इकडून जवळच आहे आळंदी, कारण त्या आळंदीलाच राहतात. मग तिथूनच त्यांच्या घरी जायच्या आधी म्हटलं दर्शन घेऊ आणि नंतर त्यांच्याकडे जाऊ. तर मग दर्शन घेण्यासाठी आम्ही आळंदीत आलो होतो दोघंही. मुलींना काय आम्ही आणलं नव्हतं. शनिवारी गेलो, रविवारी रात्रीपर्यंत लगेच रिटर्न आलो आम्ही 2 दिवसात. कारण कारण सोमवारी परत आर्याची स्कूल होती, यांना पण कामावर जायचं होतं. नंतर आर्याची स्कॉलरशिपची एक्झाम पण होती. दिशाचं हे आहे, सँड ऑफ वगैरे आहे, त्यामुळं मग लगेचच आम्ही आलो. तर इथं मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायचं होतं, तर आम्ही इथून फुलं, नारळ वगैरे हे सगळं घेतलं आणि आतमध्ये गेलो. आम्हाला वाटलं दर्शन मिळेल, पण दर्शन मिळालंच नाही, कारण खूपच गर्दी होती आणि आमच्याकडे तेवढा टाईमही नव्हता. जवळजवळ 2-2:30 वाजले असतील आणि आम्हाला संध्याकाळपर्यंत रिटर्न जायचं होतं. तर मग आम्ही दर्शन घेतलं नाही, फक्त मुखदर्शन घेतलं आणि लगेच परत आलो आम्ही. आणि नारळ वगैरे काही तिथं दिलाच, म्हणजे तिथं आतमध्ये दर्शन घ्यायला लाईनला आम्ही उभा राहिलो होतो. असं एक 4-5 मिनटं उभा राहिलो, तर बघितलं तर खूप म्हणजे खूप लाईन असते तिकडे. वरती जा, परत तिथून अशा फेऱ्या असतात, ते लावलेले जे असतात स्टँड, तिथून फिरावं लागतं. मग तिथून मग आम्हाला जवळजवळ रात्रीचे 7-8 तरी वाजलेच असते जवळजवळ. एवढा उशीर, एवढी गर्दी होती ना, म्हणून आम्ही काय दर्शन म्हणजे असं लाईन लावून घेतलंच नाही, फक्त मुखदर्शन घेतलं. मुखदर्शनसाठी सुद्धा खूप गर्दी होती आणि तिथं भजन वगैरे कीर्तन चालूच असतं. तर नंतर आम्ही इंद्रायणी नदी आहे तर तिथं गेलो. तिथं थोडंसं बघितलं तिकडचं. आम्ही जेव्हा जेव्हा पुण्याला जातो तेव्हा तेव्हा दर्शन भेटतं आम्हाला, कारण आम्ही सकाळचं लवकर उठून जातो. पण ह्यावेळेस काही जास्त दिवस न राहिल्यामुळे लगेच गेलो आणि परत लगेच रिटर्न आल्यामुळं काही दर्शन नाही भेटलं. पण जाऊन तिथे निदान पाय लावून तरी मंदिरात आलो असं वाटलं, म्हणजे समाधान वाटलं की जाऊन आलेलंच. बाहेरून तरी का होईना पण दर्शन भेटलं. नंतर इकडचे जे बाजूचे सगळे देव असतात तर त्यांचे सगळ्यांचे दर्शन वगैरे घेतलं आणि सगळीकडून फिरून वगैरे आलो आम्ही. नंतर छान वाटलं दर्शन घेतल्यामुळं. तर अशा पद्धतीनं आमचा शनिवारचा दिवस, रविवारचा दिवस आहे तो गेला होता. शनिवारी तरी आम्ही खूप लेट निघालो होतो, कारण रात्री हे लेट आले होते. मग सकाळी उठणं वगैरे लेट झालं. मग त्यांचा सगळ्यांचा, आमच्या दोघांचा नाश्ता वगैरे करून मग आम्ही गेलो होतो आणि पोचायला आम्हाला 5-6, 6:30 वाजले असतील. तर मग तिथे गेल्यानंतर मग काही मी ह्याच्यातलं म्हणजे शूट वगैरे काहीच घेतलं नव्हतं जाताना आणि येताना सुद्धा, कारण तेवढी कॅपॅसिटीच नाही. प्रवास करताना खूप आणि त्यामुळे आम्ही काहीच शूट घेतलं नव्हतं, कारण येताना आणि जाताना सुद्धा आम्ही बसने नाही तर 4 व्हीलर गाडी असतात आमच्या इथून, तर त्यानेच आम्ही गेलो होतो. आणि तेवढं शूट वगैरे करण्यात पण काय काय रस्त्याने जायचं यायचंच होतं, त्यामुळे काही केलंच नव्हतं. तर इकडं सगळ्या देवांचं वगैरे दर्शन घेतलं सगळ्यांचं. आणि इथं लहान मुलं आली होती, तर त्यांना सुद्धा त्यांचे टीचर लोक होते, तर ती लोकंसुद्धा त्यांच्याकडून लहान मुलं वगैरे तिथं आले होते. तर त्यांचे असे म्हणजे पिकनिक टाईपमध्येच थोडं असं फार असं. तर ती मुलांना हरिपाठ वगैरे सगळं त्यांच्याकडून बोलून घेतलं तिथं. आणि सगळी मुलंसुद्धा आहेत ती छान असं बसून हरिपाठ वगैरे सगळं बोलत होते. नंतर सगळ्या पूर्ण मंदिराच्या बाजूने सगळीकडून आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तर पुढे वरती लाईन बघू शकता, तर खूप सारी लाईन होती आणि खूप गर्दी होती. रविवार असल्यामुळे मला वाटते खूपच गर्दी असावी. तर इकडे सगळी मुलं खाली बसलेली आहेत आणि त्यांचं चालू आहे हरिपाठ वगैरे. तर अशा प्रकारे आम्ही सगळं
दर्शन वगैरे सगळ्या बाजूचे देव आहेत तर त्यांचे सगळ्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर आम्ही आमच्या नणंदबाईंच्या इकडे गेलो होतो. तर तिकडचं पण नाही घेतलं कारण तिकडची लोकंसुद्धा म्हणजे कसं ते कम्फर्टेबल आहेत की नाही हे मला माहीत नाही आणि मी शक्यतो नाहीच करत कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत म्हणून. म्हणजे आपला आम्ही असेल तिथंच तेवढंच मी शूट करते. तर इकडं बघू शकता खूप गर्दी होती. तर आम्हीसुद्धा सगळ्या मंदिराच्या साईडून सगळे जेवढे देव होते त्यांचं सगळं बघितलं आणि दर्शन वगैरे घेतलं. जे फुलं वगैरे दिली होती ती सगळ्या देवांना घालतच आम्ही आलो. इथं मुक्ताबाईचं मंदिर वगैरे आहे तर त्यांचंही दर्शन वगैरे घेतलं. तर अशा प्रकारे आळंदीचं दर्शन तरी झालं आमचं. म्हणजे असं अचानकचपणे घडलं, की पुण्याला जाणार होतो पण आळंदीचं जाणं हे काय कन्फर्म नव्हतं कारण वेळ भेटतोय की नाही काय माहिती म्हणून. तर इकडे लाईव्ह होतं जे आतमध्ये मंदिर म्हणजे देव आहेत तर तिकडचं. तर तिथलंच आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आलो. नंतर हे बोलत होते तुळापूर म्हणून आहे तर तिथं जाऊ संभाजी महाराजांच्या इथे. पण तेवढा वेळ नव्हता म्हणून मग आम्ही गेलो नाही आणि त्यात आणि मुलीसुद्धा नव्हत्या. तर म्हटलं त्यांना सुट्टी लागल्यानंतर मग आपण सगळीच एकत्र जाऊ. तर इथं सुवर्ण पिंपळ म्हणून आहे तर त्यांचंही दर्शन वगैरे घेतलं. इथं माऊली घेऊन जाते ती काही ना 5 रुपये सुट्टी नाही सुट्टे पैसे 40 झाली 50 वाचायला लागले चला बघितलं कशाला घालवलं तुला काय जात तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.